श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते. यंदा 19 एप्रिल रविवारी आहे अक्षय तृतीया. हिंदू परंपरेनुसार अक्षय तृतीया हा स्वयंसिद्ध मुहूर्त मानला जातो. म्हणजेच या दिवशी कोणत्याही शुभ कामासाठी वेगळा मुहूर्त शोधण्याची गरज नसते. या दिवशी केलेले प्रत्येक शुभ कार्य आयुष्यात सुख, संपत्ती, यश आणि सौभाग्य वाढवत असतं. अक्षय या शब्दाचा अर्थ आहे ज्याचा कधीही क्षय होत नाही. या दिवशी केलेल्या दानाचे, पुण्याचे आणि शुभ कार्याचे फळ अनंत काळ टिकते. याच दिवशी भगवान विष्णूंचा 6वा अवतार मानला जाणारा भगवान परशुरामांचा जन्म झाला होता. म्हणून याला परशुराम जयंती असेही म्हणतात. तसेच पौराणिक कथेनुसार याच दिवसापासून त्रेतायुग सुरू झाले होते. असे मानले जाते की या दिवशी स्वर्गलोकातून गंगा माता पृथ्वीवर अवतरली होती. अन्नाची अधिष्ठात्री देवता माता अन्नपूर्णा हिचा जन्म याच दिवशी झाला होता. वनवासात असताना पांडवांना भगवान श्रीकृष्णांनी अक्षय पात्र दिले होते ज्यातील अन्न कधीही संपत नसे. ती घटना याच दिवशी घडली होती. श्रीकृष्णाचे बालमित्र सुदामा जेव्हा त्यांना भेटायला गेले तेव्हा श्रीकृष्ण सुदामाचे दारिद्र्य दूर करून त्यांना ऐश्वर्य दिले. तो दिवस अक्षय तृतीयाचाच होता. या दिवशी सोने चांदी खरेदी करणं अत्यंत शुभ मानलं जातं. असं केल्याने घरात लक्ष्मीचा कायम वास राहतो आणि समृद्धी येते. या दिवशी पाणी भरलेली मातीची भांडी जसे की घडे, पंखे, छत्री, जव, सातू किंवा अन्नाचे दान केले जाते. उन्हाळ्यात असलेल्या गरजूंना शीतलता देणाऱ्या वस्तू दान करायला महत्त्व आहे. अनेक घरांमध्ये या दिवशी पितरांचे स्मरण करून त्यांच्या नावाने पाण्याचा घडा आणि अन्नाचे दान केले जाते. नवीन व्यवसाय सुरू करणे, गृहप्रवेश, लग्नकार्य किंवा मोठे गुंतवणूक करण्यासाठी हा दिवस सर्वोत्तम मानला जातो. कारण या दिवशी कोणतेही पंचांग किंवा वेळ पाहण्याची गरज नसते. यंदा अक्षय तृतीयेला गजकेसरी योगाचा शुभ संयोग जुळून आला आहे. ज्योतिषशास्त्रानुसार गजकेसरी योगाला धन, प्रतिष्ठा, ज्ञान आणि प्रगतीचा राजयोग मानला जातो. शिवाय शुभ वेळ, अनुकूल ग्रहस्थिती आणि सूर्य व चंद्र यांच्यातील विशेष संबंध या तारखेला आणखी शक्तिशाली बनवतात. या शुभ योगामध्ये लक्ष्मीनारायणाची पूजा करण्याला विशेष महत्त्व हे दिलं जातं. धार्मिक दृष्ट्या हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा देखील केल्या जातात. आणि म्हणूनच अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्ही काही नाही केलं तरीही चालेल, पण करा आंब्याच्या पानांचा अत्यंत प्रभावी उपाय. हा उपाय केल्यामुळे आपलं एक रात्रीतून आयुष्याचं सोनं तर होणारच, पण आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपली किती कठीणातील कठीण इच्छाही पूर्ण होणार आहे. तर हा आंब्यांचा पानांचा उपाय आपल्याला कसा करायचा, कोणत्या वेळेत करायचा त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 3 उपाय जे आहेत ते सांगणार. हे तिन्ही उपाय जे ते अक्षय तृतीयेच्या दिवशी करण्याला विशेष महत्त्व हे दिलं जातं. अक्षय तृतीयेच्या दिवशी आंब्याच्या पानांना अनन्यसाधारण असं महत्त्व असतं. फक्त आंब्यांची पानं नाही तर आंब्याला सुद्धा अक्षय तृतीयेच्या दिवशी अनन्यसाधारण महत्त्व आहे. बरीच लोक अक्षय तृतीयेपासून आंब्याचं फळ जे आहे ते खायला सुरुवात करतात. आंबा हा फळांचा राजा मानला जातो. हिंदू धर्मात शुभ कार्याप्रसंगी आंब्याची पानं खूप महत्त्व दिली जातात. कोणत्याही धार्मिक कार्यात आंब्याच्या पानांचा वापर हा केला जातो. ज्योतिषशास्त्रानुसार आंब्याचे झाड हे मंगळाचे कारणीभूत मानले जाते. ज्यांच्या कुंडलीत मंगळ दोष असतो त्यांनी आवर्जून आंब्याच्या झाडाची पूजा ही करावी. तसेच आंब्याचे झाड हे मेष राशीचे कारक सुद्धा मानले जाते. धार्मिक मान्यतानुसार पवनपुत्र हनुमानाला आंबा खूप आवडतो. त्यामुळे जिथे जिथे आंबा आणि आंब्याची पानांची पूजा वापर केला जातो तिथे हनुमानाची विशेष कृपा राहते आणि नकारात्मक ऊर्जा कमी होते.
आंब्याच्या पानांचा वापर केल्याने व्यक्तीला ग्रहदोषापासून मुक्ती मिळते। तसेच साक्षात महादेवाने आंब्याच्या झाडाला वरदान दिले आहे की ज्या घरामध्ये आंब्याच्या झाडापासून किंवा आंब्यापासून किंवा आंब्याच्या फळापासून काही उपाय किंवा सेवा केल्या जातील त्या घरावर विशेषतः माता लक्ष्मीची कृपाही होणार आहे। सगळ्यात पहिला उपाय जो आहे तो आपल्याला 12 वाजायच्या अगोदर करायचा आहे। दुपारी 12 वाजल्यानंतर आपल्याला हा उपाय जो आहे तो करता येणार नाही। हा उपाय करण्याकरता आपल्याला आंब्याची 11 पानं घ्यायची आहेत। 11 पानं आपण जी घेणार आहे ती व्यवस्थित पाहून घ्यायची, ती अखंड असावी, कुठे तुटलेली फाटलेली किंवा किडलेली नसावी। तर या पानांना आपल्याला स्वच्छ धुवून आणि पुसून घ्यायचं। त्यानंतर आपल्याला एक प्लेट घ्यायची, प्लेटमध्ये थोडीशी हळद घ्यायची, हळदीमध्ये थोडंसं पाणी टाकून त्याचा गंध तयार करून घ्यायचा। आता प्रत्येक आंब्याच्या पानावर आपल्याला हळदीने एक टिळा किंवा एक टिपका जो आहे तो लावून घ्यायचा। असा हा हळदीचा टिपका आंब्याच्या पानांवर लावल्यामुळे आपल्या कुंडलीतील गुरुग्रह हा बलवान होतो, ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या ज्या आर्थिक समस्या त्यापासून आपल्याला मुक्तताही मिळत असते। तर या 11 आंब्याच्या पानांपासून आपल्याला एक तोरण हे तयार करून घ्यायचं आणि त्यानंतर आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर आपल्याला हे तोरण जे आहे ते लावायचं। असे आंब्याच्या पानांचं तोरण आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर लावल्यामुळे आपल्या घरामध्ये जे पण व्यक्ती प्रवेश करतो त्याच्यासोबत केवळ सकारात्मक ऊर्जाच प्रवेश करते, नकारात्मक ऊर्जा आपल्या घरापासून लांब राहते, ज्यामुळे आपल्या घरातील प्रत्येक सदस्याची भरभरून अशी प्रगती व्हायला लागते। पुढचा उपाय आपल्याला इच्छापूर्ती करता करायचा आहे। अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण आवर्जून गणपती बाप्पांची पूजाही करत असतो। हा उपाय करण्याकरता आपल्याला एक आंब्याचं पान जे आहे ते घ्यायचं। त्यानंतर आपल्याला एक प्लेटमध्ये थोडंसं कुंकू घ्यायचं, त्यामध्ये पाणी टाकून त्याचं गंध तयार करून घ्यायचं। आता आंब्याच्या झाडाच्या काडीने आपल्याला आंब्याच्या पानावर ओम गणेशाय नमः, पुन्हा एकदा सांगते, ओम गणेशाय नमः हा मंत्र लिहायचा। त्यानंतर हे जे आंब्याचं पान आहे ते आपल्याला गणपती बाप्पांच्या चरणावर अर्पण करायचं। अर्पण करताना आपल्या मनातली इच्छाही आपल्याला बोलायची आहे। हा उपाय तुम्ही घरच्या घरी करू शकता की अगदी तुम्ही गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये जाऊन सुद्धा केला तरीही चालणार आहे। गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये जाऊन जर हा उपाय केला तर त्याचा प्रभाव खूप जास्त पडतो, कारण मंदिरामध्ये सकारात्मक अशा लहरी जास्त प्रमाणामध्ये असतात। हा उपाय केल्यामुळे आपली कितीही कठीणातील कठीण इच्छाही साक्षात गणपती बाप्पा पूर्ण करतात। पुढचा उपाय जो आहे तो आपल्याला लक्ष्मी प्राप्ती करता कर्जमुक्ती करता करायचा आहे। तर हा उपाय करण्याकरता सुद्धा आपल्याला 11 आंब्याची पानं ही घ्यायची आहेत। आंब्याची पानं जी आपण घेणार ती स्वच्छ धुवून आणि पुसून घ्यायची। त्यानंतर आपल्याला एकावर एक अशी 11 पानं जी आहेत ती ठेवायची आहेत आणि त्याची एक जुडी ही तयार करून घ्यायची आहे। तुम्ही रक्षासूत्रने किंवा पांढऱ्या कॉटनच्या धाग्याने त्यांना त्या 11 आंब्यांच्या पानांना बांधून घ्यायचं आहे। ही आंब्याची जी पानं आहेत ती आपल्याला देवघरामध्ये ठेवायची आहेत आणि देवघरामध्ये बसून आपल्याला काही सेवा ह्या करायच्या आहेत। आपल्याला एक वेळा लक्ष्मी स्तोत्राचं पठण करायचं आहे। त्यानंतर आपल्याला एक वेळा श्रीसूक्तमचं पठण करायचं आहे। दोन्ही हात जोडून आपल्याला माता लक्ष्मीचं स्मरण करायचं, श्रीहरी विष्णूंचं स्मरण करायचं आणि आपल्या आयुष्यामध्ये असणारी जी संकट आहेत, विघ्न आहेत, दोष आहेत, दारिद्र्य आहे, कर्ज आहे ते दूर होण्याकरता आपल्याला मनोभावे प्रार्थनाही करायची। संपूर्ण दिवसभर संपूर्ण रात्रभर ही 11 आंब्याची पानं आपल्याला देवघरामध्येच ठेवायचे। दुसऱ्या दिवशी आपल्याला आपल्या मनातली इच्छा बोलून ही पानं जी आहेत ती तिकडनं उचलायची आहेत आणि वाहत्या पाण्यामध्ये आपल्याला प्रवाहित करायची आहेत। जर तुमच्या घरामध्ये वारंवार भांडणं होत असतील, कलह होत असतील, आजारपण येत असेल, मुलं चिडचिड करतात, हट्टीपणा करतात, तर आपल्याला काय करायचं आहे, तांब्याच्या कळशामध्ये स्वच्छ पिण्याचं पाणी भरून घ्यायचं। त्यामध्ये आपल्याला एक आंब्याचं पान जे आहे ते ठेवायचं आणि असं हे कळशातील पाणी जे आहे ते आपल्या देवघरामध्ये आपल्याला काही वेळाकरता ठेवायचं आणि त्यानंतर तिकडनं उचलायचं आणि आपल्याला हे पाणी जे आहे ते आपल्या संपूर्ण घरामध्ये शिंपडायचं आहे। तसेच आपल्या घरामध्ये जेवढे पण सदस्य असतील त्यांच्यावर सुद्धा आपल्याला हे पाणी जे आहे ते शिंपडून घ्यायचं। असं हे पाणी शिंपडल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, एडापिडा, दोष, अलक्ष्मी असते ती घरातनं काढता पाय करून निघून जाते आणि ज्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचे दोष नसतात त्याच घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन हे होत असतं। तर अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्हाला मी हे आंब्यापासून जे पण उपाय सांगितलेत ते प्रत्येक उपाय अतिशय कारगर ठरतात, म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ।